आहे रविवार आणि आपण चालू आहे तीर्थक्षेत्र कासारवडवली ते धबधब्यावरती. आता आज आपल्याला काही लोक जॉईन करणार आहेत. मस्तपैकी पॅन्ट पण घातली रेनकोटवाली आणि आज आपण बाईक घेऊन जाणार आहोत पेट्रोलवाली. तर ती सेफ्टीसाठी घेतली आहे आणि बघूया आता कसं काय. अशा प्रकारे आता आम्ही चाललेलो बाईकवरून. आमचे दुसरे मेहुणे कुठे गेले? मागे आहेत. एका मेहुण्याने दुसऱ्या मेहुण्याची गाडी घेतलेली आहे आणि आता आम्ही चालू आहे तीर्थक्षेत्र कासारवडवली निर्मादेवी. दिसत असतील गँग. लेट्स गो. पत्ता फक्त नाही आहे, पत्ता कुठेतरी गेला आहे स्टारबक्स वगैरेला, येईल नंतरला तेव्हा मग आपण बघू. और इस प्रकार से अभी हम चल रहे ऊपर तीर्थक्षेत्र कासारवडवली इथे. तीन मेहुणे मागून आणि त्यांचे भाऊजी पुढे. तिथून वर चढायला होतोय त्रास आणि यांचं चालेल ड्रोन नाही उडवला. हाय रस्ता इथून, इथून जाऊ, इथून पण आहे ना. चला असं विचारत जायचं. गेट ओपन असतं तर आपली बाईक वरपर्यंत गेली असते डायरेक्ट. ऐसा हम अभी तीर्थक्षेत्र कासारवडली. तिन्ही मेवणे आरामखोर आहेत. वरती आपल्याला मंदिर दिसते, त्याचा ड्रोन शॉट आपल्याकडे आहे ऑलरेडी. तर ड्रोन शॉट आपण नंतर याच्यात ॲड करणार आहोत. हे आहे इथे मंदिर. बघा साहिल अजून मागे बघतोय. त्या आईला यांच्या तर पत्या नाही. तर हे दोन माणसं भेटली आता. ही अशी आताची परिस्थिती आहे. एवढी कॉलेजला पोरं असून सुद्धा इकडे तिकडे बघतच फिरत आहेत. लवकर यांच्यासाठी पोरगी शोधायला लागणार आहे. तर विषय गेलाच जमा. आणि इथे आपल्या गोल्डच्या जागी आज गोल्डन रिट्रीव्हर आलेले आहेत. आता लोक अशी वरतून येत आहेत, पण यायला इथून पण रस्ता आहे. इथून असं आलं की लेफ्ट साईडने येऊन असं वर येता येतं. लोक अजून जुन्याच रस्त्याने येत आहेत. आता मुंबईकरांचे असे काहीसे हाल आहेत. एवढ्या वरती चालत येत आहेत. इथून जायचं सरळ वरती चढणीला. हे आता आमचे साहिल आलेले आहेत. चावी भेटलेली आहे. चावी मी विसरून आलो गाडीलाच. चावी घेऊन आले. आणि हे असं झूम आहे आपलं S24 अल्ट्रा. एवढा लांबून आपण त्याला झूम केलेला डायरेक्टली. आता हा असा वरती येतोय. आलेला आहे बिचारा दमत. भाऊजींची चावी राहिली गाडीला म्हणून आमचे मेवणे सरकार गाडीच होती ना. वा, सगळं चालूच होती गाडी, चावी सगळं चालू होतं. म्हणून सुंदर असं वरतीला दृश्य. हा सगळा परिसर हावरे सिटी. कोणाला हावरे सिटीला घर घ्यायचं असेल तर इथे येऊ शकता. पाणी बिणी काय नाही. आणि हे समोर खाडी, तिथे आपण घोड्याचे फोटो काढले होते. ओळा नाकाच्या मागची खाडी. आणि हे असं वरती आता आपण चढत आलो. हो, आता इथे हेलिपॅड दिसत असतील 1 2. तर इथल्या काही लोकांना वाटत 3 आहेत. हा 3 हेलिकॉप्टर. लोकांना वाटत असेल की मोदी आला तेव्हा बांधले, तर नाही. हे हेलिकॉप्टर आधीपासून आहेत. ही जागाच हेलिपॅडची आहे. ते आधी जिकॉप आणि रेमंड यांचे हेलिकॉप्टर इकडे उतरायचे. तेव्हापासून हा एरिया अजून विकला पण गेला नाही. तसंच आहे. हा एवढा कोपरा फक्त इथे हावरे सिटी लागला आहे. आणि तिकडे मोदी आला होता. मोदी म्हणजे पंतप्रधान आपले मोदी, यांची चर्चा सगळीकडे चालू आहे. या साईडला आपल्याला जायचं धबधब्यावर. आणि हे बंद असं मंदिर आहे. ह्याच्या आतमध्ये काहीच नाही.
जाऊया मंदिरात आणि बघूया काय काय उद्योग आहे. तर हे असं मंदिर आहे, वरती घुमट छान आहे. इथे देव नाहीत, पूर्ण मंदिर खाली आहे. लोक बसतात इकडे येऊन टाईमपास करत. कॉल मी विल बी काय काय लिहिलेलं आहे. म्हणजे बरेचसे छक्के येऊन गेले इथे, त्यांनी दिलं आहे ओन्ली फॉर गर्ल्स. मग ते छक्क्यांकडून काय मसाज करून हवा असेल तर कॉल करा असं त्यांनी दिलेलं आहे. मेवणे बिचारे बघायला लागले. आणि आता आपण पाहूया ड्रोनच्या माध्यमातून मंदिराचा पूर्ण सर्क्युलर शॉट. तर पावसामधलंच हा दृश्य आहे. मंदिरात तसं देव असं नाही आहे, पण खूपच सुंदर असं आपल्याला सिनरी मिळाली आहे. मंदिराला फोकस करून आपण पूर्ण ड्रोन शॉट घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर कासोडलीचा धबधबा, चिरमादेवी धबधबा जिथे आहे, आधी त्याला जागा होती पण हे मंदिर एका टोकाला होतं. पण आता जे रस्ते आहेत ते सगळे इथूनच जातात. मंदिराच्या इथूनच आपल्याला धबधब्यावर जावं लागतं. खूप जुनं मंदिर आहे आणि त्यानंतरला इथे डेव्हलपमेंट झालेली आहे. आधी असं काही नव्हतं. ते समोर कारशेड आणि ह्या बिल्डिंगी म्हणजे हावरे सिटी. असे हा कॉपीराईट पडतो जर का गाणी टाकली तर असे आपल्याला भरपूर सारे उद्योग काय लागतात, फोटो काढायला लागतात, कारण की थंबनेल लावायचं आहे. आताच आपली एक व्हिडिओ 8 तासात कोकण व्हायरल झाली. 12,000च्या वरती व्ह्यू आलेत. पहिलीच व्हिडिओ आपली, त्याच्यावरती 50 सबस्क्रायबर पण झालेत जमा. चांगलं काम झालेलं आहे. तर हे असं आता आपण मंदिर को बाय बाय, जिंदगी में बढ़ेंगे आगे टीचर से. साहिलवरती लक्ष ठेवायला लागणार आहे मला. साहिल व्हायरल होणार आहे या व्हिडिओ नंतर. आता कुठे जरा रस्ता मोकळा झाला आहे. लय गर्दी, आज रविवार आहे. तर आत्ताच आपण तीर्थक्षेत्रात पोचलो आहोत. अजून प्रसाद आणि तीर्थ घेणारी लोक आपल्याला भेटली नाही आहेत. ती भेटली की आपण कवर करूया. क्लिअर दिसतं आपल्याला खाली तीर्थप्रसादचा आस्वाद. एन्जॉय. आता वरती ढग भरलेत, दिसत असतील. हां, इथून उतरायला पण जागा आहे, जाऊ शकता. तिथून खालून आधी तो रस्ता होता असा वर यायला, आता वरतून रस्ता आहे. अशी गावची आठवण येईल असं एकदम वातावरण आहे इकडचं. गावाला पण असेच असतात छोटे छोटे, पण खायला करवंद वगैरे असतात. आंबे नसतील आता, मग फणस भेटतील. पण इथे कारण इथे बघा, इथे तीर्थप्रसादचा आस्वाद चालू आहे खूपच्यात. लोक भरपूर येत आहेत. और अभी हम लोग पौने के लिए आए हैं, लेकिन हमको पौने आता ही नहीं है. दबने का है क्या तेरे को? सुंदर असं शिव्या चालू झालं तिकडे. आपला माणसं झाला का वाटायला लागला आता. आला बेंचूत. अरे घाल शिव्या तू. हा इच्छा भोसडा, काय टेन्शन घेऊ नका. असं वाटलं पाहिजे आपल्याला आलोय म्हणून. आपण सगळ्या रेकॉर्ड झाले आहेत. फुल कॉलेजच्या वरून केलं. आता इथून स्टीप असा खाली यायचं आहे आणि इथून मग खाली धबधब्याचा आवाज येत असेल. ए पडू शकता खाली, तिथे आहे ना झाडाला पकडून. एवढं चांगलं झाड आहे, पकडून खाली याला. आणि ती छत्री उलटी करून खाली लाव काठी. काय बोलायचं आहे लोकांना. इथं बायको गेली कुणा त्याची. जोरात जोरात. अरे हा बाबा, आयटम ना घेऊन येऊ नका. आपल्याकडे लोहगड नाही पण धबधबा आहे. डायरेक्ट खाली जाल. आयटमच्या चक्करमध्ये बाईक मग बरोबर आहे, पोरं पडलेल्या ना उचलतील. अरे ह्योच रस्ता आहे खाली जायचा. आता लोहगडमध्ये लग्नाच्या आधीच एकाला खाली ढकललंय. तर या प्रेरणेने इथे लोक येत आहेत, पण येताना आपल्या मित्रांना वगैरे घेऊन येत आहेत की असा हादसा आपल्यासोबत होऊ नये म्हणून. साहिल फोटो काढून स्नॅप करून पाठवतोय. तिथून खाली डायरेक्ट धबधबा. चला, हा वरचा पार्ट
मिनी लोणावळा केलेला आहे. तीर्थक्षेत्र चिरमाताई चिरमादेवी धबधबा. येस. हे कुठून आलात तुम्ही? ठाण्यातूनच आलात. आम्ही इथलेच वडवलीचे. झाली आंघोळ? झाली आंघोळ. हे तीर्थक्षेत्र आहे. इथे तीर्थ आणि प्रसादाचा आस्वाद लोक घेत आहेत. असा काहीचा आता रिस्पॉन्स आहे आपल्या इथे. लोक भरपूर एन्जॉय करत आहेत. कारण की लोणावळा जायला सध्या रस्ते सगळे बंद आहेत आणि अशा आपल्याला एकदम छान सहकार्य करतात. चला पुढे चला. हे इथून असं असं खाली पाणी पडतं आहे. आता इथे सुरू झाला आहे पाऊस. आयला इथे मित्र आहेत. काय वाटतंय? कसं वाटतंय? कुठून आलात तुम्ही? मग लोणावळा नाही गेला त्यावी? तर हा आहे वर्ल्ड फेमस कासरडोलीचा धबधबा. ठाण्यामधील कासरडोली येथे हे टिपलेले नयनरम्य दृश्य ड्रोनमधून. आपला जो ड्रोन आहे मॅविक एअर त्यातून हा शॉट घेतलेला आहे. सुंदर असं पाणी पडतं आहे. आपण इथे वरती होत राईट साईडला आणि पूर्ण झाडं झुडपांनी हे भरलेलं आहे. तर छान एकदम जबरदस्त मजा आली. 5-6 लोक भेटली. नवीन सबस्क्रायबर वाढतील त्यांना पण आपल्या व्हिडिओमध्ये घेतले. हा असा धबधबा खाली चालू आहे आणि सगळे मित्र परिवारांसोबत आम्ही तर मेवण्यांसोबत असे फिरायला आलो आहे. पण भरपूर गर्दी असल्यामुळे आम्ही आता निर्णय घेतला आहे की आपण आता पुढे चालत जायचं आहे. हा एकदम चांगला आहे. आपण कधी स्टिकने शूट करत नाही. पण थँक्यू टू प्रथमेश रावराने. हा इथे सरकत आहे. तोंडावर पडायला होईल. त्यामुळे आपण पाण्यातून जायचा निर्णय घेऊया. तीनदा सरकले साहेब आमचे. कोणतरी येत आहे परत पुढून. चलो चलो जल्दी जल्दी. हाय गाइस. हाय गाइस. हाय गाइस. हाय गाइस. चलो ब्लॉगरला ब्लॉगर. हाय गाइस. सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब. आज आपण आलेलो आहे तीर्थक्षेत्र कासरडोली धबधबा. बदबदा धबधबा. भांडूपच्या पोरांसोबत. भांडूप म्हणजे कोकण नगर ज्यांनी इतिहास असलेला आहे 10व्या दारांचा. त्यांच्यासोबत आपण आज इकडे आलेलो आहोत. या आता मागच्या लोकांचा आणि दहीहंडीचा काही संबंध नाही पण कोकणकरांचा आहे. कोकणकर नाही कोकण नगर. तरी असं काहीसं आपलं हातपर्यंत चाललो आपण. एकदम डार्क. आता वाटतंय ना आपण आलोय कुठेतरी. गावी आल्याचा आस्वाद. या सगळ्या जागा आम्हाला आमचे छोटे मेहुणे प्रथमेश दळवी यांनी सांगितलेले आहेत. ते कुणासोबत इकडे येतात माहीत नाही पण त्यांनी सांगून ठेवले की भाऊजी पुढे जायचं. या धबधबा बरोबर नाही. तर हे पुढे बघा कसे. हो इथे पण लोक आहेत आणि असं काहीसं एकदम जबरदस्त असा सिनेमॅटिक लुक आपण इथे घेऊ शकतो. जर आपण इथे म्युझिक भूताची टाकली तर रात्रीच खेळ चालू होऊ शकतं. आलंच तरी कोणतरी समोरून. असं आहे. चला. आहे काहीतरी यांना भेटलेलं आहे. साप सरडा कॉक्रोच खेकडा आहे असं बोलतायत. कुठं? खाली दगड उचल वर डायरेक्ट. त्या साईडला पाड. अरे हे छोटंसं पिल्लू आहे. सोडून द्या त्याला. हवा आला. हा बघ एक नांगा नाही त्याला. छोटंसं पिल्लू आहे. अशी हानी करू नये सरळ सांगतोय मी. चांगले मोठे खेकडे पकडावे. छोटे छोटे खेकडे पकडू नये. मग आधीच त्यांच्यावरती कोणीतरी दगड टाकला असेल. तुमच्या लोक इथे येतात खेकडे पकडायला त्या लोकांनी.
इथून आम्ही गेलो गोल्डीला घेऊन आलेलो असं खाली. इथे हां मग वरतून खालपर्यंत पाण्यातून गोल्डी आलेला. कशी आपली तीर्थक्षेत्र कासोडवली इथे ट्रेक चालू आहे पावसाची. सगळे ब्लिंकिटवाले मला वाटतं तिथे आलेत. ह्याला बोलतो फ्री कंटेंट. अरे बोला आधा अधुरा मत पूरा बोलो. वा वा हे दहीहंडीची मला मूव वाटलेली ही वरच्या थरावरची. चलो चलो लेट्स गो गाईज लेट्स गो. असं एकदम भारी व्हिडिओ होणार आहे असं मला वाटतंय. अतरंगी पोरं ब्लिंकिट येल्लो ब्लिंकिट गँग व्हिडिओ. आणि फायनली असे कुठेतरी आम्ही आलो आहे वरती. इथून सगळं असं पाणी चालू आहे. इथे आता ब्लिंकिट गँग भेटली आणि इथून आता आपण जाणार आहे वरती हळूहळू हळूहळू. प्रायव्हेट पार्टी चालू इकडे पोरा आणि पोरींची ऑफकोर्स. पण काय बोलतोय आईला जी मजा चार चौकात करता येत नाही खाली धबधब्यावर ती आता वर आले सगळे. हां प्रायव्हसीमध्ये. तर त्यांना माहीत नाही की आपल्याकडे कॅमेरा आहे. चला पुढे पटापट रुको नाही. हां इथूनच आम्ही खाली गेलो असं वाटतंय. काय दगड आली आहेत हां आईच्या दगडांच्या. आगे बडो बढ़ते रहो या योजनेवर आम्ही सध्या चाललेलो आहोत. इथून अजून पाणी नाही आलं. इथून पाणी यायला पाहिजे सर. वा वा वा. इथून ड्रोन शॉट आपल्याला घेता येईल पण ड्रोन आपण आणलं नाही आहे कारण की भरपूर पाऊस आहे. आत्ताचा जुलैचा महिना चालू आहे. वा सब ग्रीनरी. जबरदस्त. ही चांगला रस्ता आहे तिकडून असं जाण्यापेक्षा. तर आता बऱ्यापैकी आपण वर आलो आहे म्हणजे जिथे पाणी वाहतं आणि धबधबा होतो आहे. बऱ्याच प्रकारचे लोक त्याच्यात आंघोळ करत आहेत आधीपासून. वरती खालचे वेगळीच आहेत असं आहे. आता आपण थांबूया जरा पाणी बिनी पिऊया. चला आता आम्ही चाललोय पाण्यातून. मजा कर. पत्या भोसडीचा यायला पाहिजे होतं. ह्या आता मेवणी हरामकडे सांगितलं कुठं ते एक्स्ट्रा क्लास चालू आहेत. तर मला असं वाटलं की इथे पोरं खेळत आहेत तो एक्स्ट्रा क्लास चालू आहे. नाही ते हे भोसडी तिथे छत्रीत बसलेत कोणतरी त्यांचा हा एक्स्ट्रा क्लास चालू आहे. या तिघांपासून लांब राहा. मी आधीच सांगतोय डेंजर कॉम्बिनेशन आहे. अल्फा बीटा आणि गामा असं आहे पूर्ण ग्रीन. इकडे असा हा मी पूर्णपणे मागे एकदम ग्रीन. वरती मस्त धबधबा आहे. हां तुम्हाला मजा येईल. तर हे सांगतात काका की यांनी इथून तर वर जायचं आपल्याला. आपलं शूट चालू आहे. थँक्यू. तर चला आता आपण इथून वरती जाऊया. और एक धबधबा कारण की त्या धबधब्याला अजून कोण आलं नसेल तर आता आपण बघूया. कॉलेजची पोरं माझ्याकडे बघतायत किंवा आईवडिलांनी बघू नये व्हिडिओमध्ये. खालचा धबधबा तर सोडून आता वरती आलो आपण. तो धबधबा कायचे माहिती नसेल कोणाला. जायचं कसं आहे. खुफिया धबधब्याची खोज. हे बघ इथून लोक जात आहेत. ते रील शूट चालू आहे. रीलच असावी मोस्टली. आणि
आमच्यातला माणूस एक वर गेलेला आहे आधीच आणि आम्ही आता इथून चाललो आहे खाली. इथून आता दुसरा धबधबा आपण शोधलेला आहे. बांध आहेत शेतीचे, अजून इथपर्यंत बिल्डर आलेला नाही आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि ते येऊ पण नाही तर धबधबा काय सब खतम हो जाएगा अपना. इथे कुठेतरी धबधबा आहेत. पोरं पण खिदळत आहेत. हे इथून पाणी चाललं खाली. नाही ते उघड बस चला घ्या पूर्ण. अरे शिवून घेऊ, 10 रुपयाचं काम आहे. चल अरे घे. हे बघ हे अशी आलो तर काहीतरी कमवायचं. छत्री इथे भेटत नाही लोकांना. अरे जेव्हा आपला वर चढायचं या चलो. तिथे हा धबधबा आलेला आहे. हे असे बांध क्रॉस केल्यावरती इथून या धबधब्याचं उगमस्थान आहे वरती. एवढे सगळे बांध क्रॉस केलेत आणि आता आपण फायनली वरच्या धबधब्याच्या वरचा धबधबा जो दुसरा आहे जो आता काकांनी सांगितला तिथे आपण आलेलो आहोत. तर हे बघा. तर हा आहे कासवडीतला लपलेला धबधबा जो एकदम वरती डोंगरामध्ये सुंदर असा खूप मोठा धबधबा आहे. वरतून पाणी येतं आहे. बरीचशी लोक इथपर्यंत आली सुद्धा नसतील. मी देखील एवढ्या वर्षानंतर फर्स्ट टाईम इथे आलो आणि हा नवीन धबधबा शोधला. इथे देखील लोकांची मस्ती चालू आहे पण प्रॉब्लेम असा आहे की जर वरतून सटकला डायरेक्ट खाली येऊ शकतो तो. अशा प्रकारे मेवना नंबर 1 मेवना नंबर 2 एंट्री करतात पावसात धडपडत. अरे पडला आता इथेच पाय दादा माती आहे. इथून हा एवढा वरती धबधबा आहे जबरदस्त मस्त. तर इथून लोक येतात वर चालत चालत. इथून पाणी आणि ह्या पाण्यावरून हा धबधबा. हे आता इथून पण असा वरती झाला रस्ता आहे आणि इथून असं वरती परत टोकाला टोकला वरती आहे 3x 5x आणि 10x पर्यंत जातं हे ते टोक टोकलं. आणि इथून हे असा धबधबा वरतून खाली 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 आणि हा आपला शेवटी 1x आणि हा पॉईंट थोडा खाली येतो आहे आणि इथून अजून खाली. हा काहीसा वडवली फेज 2 म्हणजे मागच्या साईडला धबधबा आहे वरतून आणि ह्या धबधब्यातून हा ओव्हर इकडे आता खाली वाहत जातो आणि तो मग खालच्या धबधब्याला भेटतो तिथे आपण बघितलं. मजा आली एकदम. दणदणीत असं काम. पहिलं लय चिखल आहे. तो हा आपला मागचा मोठा धबधबा आणि इथून आता आपण जायचं. इथून लपडा असा आहे भरपूर जण आम्हाला पडलेली भेटली. डोकी बिकी फोडून घेतली आहेत आणि वरतून डायरेक्ट खाली पडला डायरेक्ट ढागात मध्ये चान्सच नाही कारण की इथून खाली नाक्यामध्ये नेपर्यंत जाणार तो. अर्धा रस्ता तरी कमीत कमी चालत लागतो वरती यायला. जास्त लागत असं जास्त नीट बघा ते चिखल बघा. इथे पडलीत लोक. पायवाट आहे पाय बघा. आपण कुत्रा आलेला आहे गोल्डीचा गँगचा मेंबर इकडचा रखवालदार. काय रे नको
तो बोलतो आहे घरी कोण आले की माँ का अभी देखताय कोण मेरे इधर आहे. पाल्यावरती बघतोय बरोबर अँगल लावून. मुंबई घेतं तू मुंबई घेतं आंबे काढू कसा येईल हय हां मुंबई घेतं यांच्यासोबत चाललाय तो. हम अभी इस राह से जा रहे हैं वो अभी पानी से जा रहे. असं यायला लागतंय बाबा बाबा बाबा. साहिल भाई आ रहे इधर से फुल गमछाला रस्ता गमछा गमछा रस्ता गमछा. बाकी दोघं तिकडून गेलेत. तो व्हिडिओ काढत. मला असं कळतं आपण दुसऱ्या रस्त्याने आलो आहे. हां आपण थोडं वरतून आलो आहे बरोबर. लेट्स गो. इथे मागाशी ती गँग होती सगळे फोटो काढणारे. कॉलेज द बंकर इथे आणि इथून आता आपण घरी. हाय हाय अजून गँग हाय. आम्ही आता निघायला सुरुवात केली. 4:30 झालेले आहेत. लोकांची आता वरती यायची तयारी चालू झालेली आहे. संध्याकाळची सेकंड शिफ्टवाली लोक. उतरा मापासून फिरतोच आहे. इथून पण वर जायला रस्ता आहे. आपण इथूनच गेलो. हां हां मगाशी इथे आपण व्हिडिओ काढले आणि इथून आपण वर गेलो. बी सीधा यहाँ से नीचे. मंडळी चालली बघ कशी एका लाईनीत मंडळी चालली. फुल चिकन पण मजा आली. नवीन आपण काहीतरी शोधून काढलं त्या उद्देशाने आपण मस्त चाललेलो आहोत. अशी आपली आता बस झाला ट्रिप वर्षातून एकदाच. गोल्डीला आणि बायलांचं राहिलं आपलं. इथे आता आवाज येत असेल लोकांचा. काय बोंबाईत आहेत लोक. अंदर भरपूर चालू. इथून खाली गेलो होतो आम्ही चालत पूर्ण. प्रथमेश दळवी त्यांनी सांगितलेलं हे मार्ग शॉर्टकट. पण वरचा धबधबा आम्ही आज शोधला. भरपूर लोक येऊन गेली असतील पण हिडन धबधबा अमनीला टाकायला भेटला आपल्याला. पाऊस जोरात आलेला एकदम जोरात. अरे पडायला होते स्केटिंग होते बाबा 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 गिरणे को वर आहे. आणि अशा प्रकारे माकडं आली. माकडं त्यांना आयडियाही नसेल की हे लोक यूट्यूबला जाणार आहेत असे. हो दे जबरदस्त आवाज. फुल माकडं आलेला आपल्याकडे जबरदस्त अशी. पाऊस सुरू झाला आहे जोरदार. आणि पाऊस सुरू झाला म्हणून घाबरू नये. भरपूर लोक घाबरतात पण नेहमीच मोबाईलमध्ये चांगले पैसे इन्व्हेस्ट करावे. का तर आपला मोबाईल आहे सॅमसंग S24 अल्ट्रा. वॉटरप्रूफ. पाण्यात आपण व्हिडिओ काढलेत आणि हा हलका फुलका पाऊस आहे त्यामुळे एवढा काय त्रास वाटत नाही. आणि 4K मध्ये शूटिंग चालू आहे त्यामुळे विषयच नाही. खाली उतरत जाऊया. आता फॅमिली मेंबर्समध्ये भरपूर लोक येतात. जोरदार पाऊस. चला हे ब्लिंकिट गँग इथेच भेटलेली ना. ब्लिंकिट गँग. तर आता पाऊस समोर आपण चाललोय घरी. काय मित्रांनो कसं वाटतंय. फुल एन्जॉय. यावेळी लोणावळा नाही काय. हॅपी बर्थडे. कुठे रेडवाल्याचा बर्थडे आज. सगळ्यांना हॅपी बर्थडे. हो हो हो. काय मग यावेळी लोणावळा नाही इकडंच. तानाच बरं आहे. चला चला एन्जॉय करा. बाय. अशा प्रकारे आपण पोचलेलो आहोत
आता जो धबधबा सगळ्यांना प्रज्वलित आहे तिकडे, जुना धबधबा, जायचं जा खाली, असं काय विषय नाही. मौत से मुकाबला क्या होता है देखो. या टोकाला चालला आहे, इथून जर सरकला डायरेक्ट खाली आणि मग आपलीच रील भेटेल सगळ्यांना, कधी इकडे कधी तिकडे. हळूहळू चाललाय. अथक प्रयत्नानंतर तर 2 धबधबे झालेत आणि आता आम्ही चाललोय घरी. चला चला चला. तिकडे आपण गेल्या वेळी एंडेवर चालली होती आणि तिकडून आता आपण एवढा लांब उभे आहोत. अशा प्रकारे पुन्हा एकदा आलेले हावरे सिटी, हे मंदिर ज्याचं देव नाही, आणि आता आपण चाललो आहे घरी. फुल HD मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे. पावसात हाय बोललेला आहे आणि सामान पण घेऊन चाललेलं आहे. व्हिडिओमध्ये येशील, टेन्शन घेऊ नको तू. येस, कोकण व्लॉग इट्स कल्प्या. तर असं काहीसं दृश्य आहे. सांगायची विशेष गोष्ट म्हणजे मोबाईल सगळ्यांनी चेक केला असेल, कवर घातलं नाही, कवर खिशात आहे माझ्याकडे, आणि आपण भर पावसात पूर्ण रेकॉर्डिंग करत आहोत. पूर्ण पैसे तसुद्धा वसूल झालेच आपले, म्हणजे आपण स्विमिंग पूलच्या अंडर आतमध्ये देखील रेकॉर्डिंग केली आहे, गावी पावसात पण केली आहे. आणि आता आपण वडवलीच्या तीर्थस्थानी, तीर्थक्षेत्रात पोचलेलो आहोत, कासवडलीच्या धबधब्यावर, जिकडे भरपूर लोक तीर्थ पण घेत आहेत, प्रसाद पण खात आहेत. तर असं काहीसं आहे. घ्यायचं असेल तर मोबाईल हा चांगला आहे, म्हणजे बाकी कॅमेरे वगैरे घ्यायची गरज नाही. मी विचार केला तर SJ कॅम हे शूट करील, किंवा आपला जो कॅमेरा AI वाले ग्लासेस आहे त्यांनी शूट करू. पण नंतर समजलं आपल्याकडे सर्वात वन ऑफ द बेस्ट कॅमेरावाला मोबाईल आहे आणि तो ऑलरेडी कॉम्पॅटेबल आहे या सगळ्या गोष्टींशी, त्यामुळे एवढा काय त्रास नाही. आता आपण पोचताना बाईकपर्यंत शेवटचं उतरण राहिली आहे, इथे पोचलो बाईकपर्यंत की डायरेक्ट तिथून घर काढायचं आहे. इथे पण पाणी साठलं आहे. व्हिडिओ काढणं चालू आहे इकडे, आपण चेक करूया काय चालू आहे यांचं इथे. इथे लोक येत आहेत, यायला जागा नाही आहे, आणि आपली मंडळी पण थांबून बघत आहेत नक्की काय चाललं आहे. हावरे सिटीच्या इथे खाली आपल्या गाड्या आहेत. हावरे सिटीमधूनच सध्या एंट्री आहे. आय होप सो आज आपण हिडन जेम असं नाही बोलणार मी, आमच्यासाठी खूप कॉमन गोष्ट आहे हा धबधबा. पण आज त्याच्यासोबत आपण दुसरा धबधबा शोधला आहे, दुसरा अजून वरती होता, त्याच्या पण स्लो मो पण काढले. ड्रोनचा काही उपयोग नाही सध्या, पाऊस भरपूर आहे. तर आता आपण इथे थांबूया, घरी जाऊन एडिट करूया, होपफुली उद्या आपण अपलोड करू. मला वाटतं आज
5 जुलै आहे. 5 जुलै सध्या आपली जी सिरीज चालू आहे ती गावची सिरीज चालू आहे. गावचे व्हिडिओ चालू आहेत सध्या मे महिन्यातले. त्याच्यामध्ये आपण हा ॲडजस्ट करून टाकून देऊ.